मला माझ्या नेत्याचा अभिमान वाटतो ते एवढ्यासाठी की 2009 ला त्यांनी घोषणा केली की मी काळंबावाडीतून थेट पाईपलाईन आणणार. अनेक नेते घोषणा करतात आणि गप्प बसतात, पण त्यापैकी सतेज पाटील नाही आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोल्हापूर शहराची थेट पाईपलाईन योजना. त्यांनी ती 2009 ते 2012 पर्यंत ज्या ज्या त्याला लागणाऱ्या परवानग्या होत्या त्या परवानग्या आणल्या. 2012 ला मनमोहन सिंगांच्या काळामध्ये जो पहिला हप्ता असतो महानगरपालिकेला देण्याचा, तो 114 कोटी रुपये महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले. 2014 नंतर महाराष्ट्रातलं शासन बदललं. अनेक जण सांगतात की विधानसभांच्या पायऱ्यावर आम्ही बसलो आणि म्हणून ही पाणी योजना आणली. ही खरं तर हास्यास्पद गोष्ट आहे. मग आम्ही म्हणायला पाहिजे की आम्ही ही योजना आणली. आम्ही तर याच्यासाठीचा लढा 1980 पासूनचा लढला होता.